मेहता का उल्टा चश्मा। बावरी दुकानात नाचते। अरे हे नट्टू काका बाघा बावरीला अशी नाचत सोडून गेलेत कुठे? हे बावरी, हे बावरी, ऐकतच नाहीये, काय करते काही? ओरडते का? चला ओरडायला तर मी पाहिजे। मी असे काय केलंय की तुम्हाला ओरडावं लागेल? अच्छा, नट्टू काका आणि बागा यांना गायब करून तू माझ्या दुकानात अशी नाचते आहेस आणि म्हणतेस मी काय केलं? मी कोणाला गायब नाही केलंय, ते स्वतःहून निघून गेले। कुठे गेले ते दोघे? गोडाऊन मध्ये। का? मला काय माहिती, मी तर इथे माझा मोबाईल रिचार्ज करायला आले होते तर चक्कू काका म्हणाले। कोण चक्कू काका? अरे चक्कू काका, चक्रमलाल प्रभाशंकर उंदियावाले। ते चक्रम, त्यांचं नाव चक्कू काका नाही नट्टू काका आहे, नटवरलाल प्रभाकर ओंधियोवाला। ओ हाय हाय, चुकून मिस्टेक झाली। हा तर नट्टू काका म्हणाले 2 मिनिटं दुकान सांभाळ, मी लगेच येतो। नट्टू काका आणि बाघा पण ना नाही। गुड मॉर्निंग शेठजी। अरे गुड मॉर्निंग वाल्या, अख्खाच्या अख्खा दुकान बावरीच्या जीवावर सोडून तुम्ही दोघा गोडाऊन मध्ये काय करताय? मगन तू गोडाऊन सांभाळ, आम्ही दुकानात जाऊन येतो। चला नट्टू काका। हो फोन कट केला, बाघाने माझा फोन कट केला। बाघाच्या तर स्टॉप। नाही हं. जर तुम्ही बागेश्वरजींना काहीही बोललात ना तर मला अजिबात आवडणार नाही, सांगून ठेवते। अरे इथे मी सगळ्यांना आवडावं म्हणून नाही बसलेलो। अरे वा शेठजी, तुम्ही आलात। अरे आल्यात वाल्या, मला आधी हे सांग, तू माझा फोन का कट केला? जर तुम्ही बोलण्यासाठी समोरासमोर अवेलेबल आहात तर मग फोनवर काय बरं बोलायचं असतं? ब्राइटो, ब्राइटो, ॲब्सोल्युटली ब्राइटो। थँक्यू नट्टू काका, थँक्यू। सांगा शेठजी, फोन का केला होता? अरे या बावरीच्या जीवावर दुकान सोडून तुम्ही दोघ जण गोडाऊन मध्ये का निघून गेला? विचार करायला। विचार करायला? तसं नाही हो, विचार करायला। हो ना, मग तेच तर म्हणाला, विचार करण्यासाठी। आणि असा कोणता विचार करत होता तुम्ही की तुम्ही दुकान सोडून गोडाऊन मध्ये निघून गेला? विचार तर तुम्ही दुकानात पण करू शकता। नाही नाही शेठजी, दुकानात आम्ही विचार नव्हतो करू शकत। का? दुकानात काय आहे ना, कस्टमर ये जा करत असतात ना शेठजी, त्यामुळे डिस्टर्ब होतं। शांतपणे आम्ही विचार नव्हतो करू शकत, म्हणूनच विचार करण्यासाठी आम्ही गोडाऊन मध्ये गेलो होतो। बावरीच्या जीवावर अख्खा दुकान सोडून? हो। मगन कुठे आहे? गोडाऊन मध्ये आहे। अरे मग मगनला सोडून बावरीच्या जीवावर दुकान का सोडलं? शेठजी, आम्हाला तर फक्त 5 मिनिटांसाठी गोडाऊन मध्ये जायचं होतं। हो शेठजी, आणि 5 मिनिटांसाठी कुठे बिचारा मगनला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करायला लावलं असतं? हो। तुम्हाला दोघांना असा काय विचार करायचा होता की दुकान सोडून गोडाऊन मध्ये निघून गेलात? लगेच सांगतो शेठजी। एक मिनिट हा नट्टू काका, हा बोल बेटा। जरा सरका ना, इथे उभं राहायला जागा नाहीये। ते तर तू तिथे उभा राहून देखील बोलू शकला असतास बेटा, मध्येच कशाला घुसलास? तुम्ही पण तिकडे उभे राहून बोलू शकला असतात ना, आधी तुम्ही कशाला घुसलात? ओ सॉरी सॉरी सॉरी। कम्फर्टेबल? हो। मी इथे कशासाठी आलो होतो? अरे गोडाऊन मध्ये काय विचार करायला गेला होता? अरे हो, या पोस्टकार्ड मध्ये विचारलेल्या कोड्याचं उत्तर सोडवण्यासाठी गेलो होतो। तुम्हाला पण पोस्ट कार्ड मिळालंय? तुम्हा दोघांना सुद्धा, म्हणजे तुम्हाला सुद्धा पोस्टकार्ड मिळाला आहे? हा? आणि फक्त मलाच नाही, गोकुळधाम सोसायटी मध्ये सगळ्यांनाच असं पोस्ट कार्ड आलेलं आहे। आणि सगळ्यांना वेगवेगळी कोडी विचारली आहे। काय? सगळ्यांना मिळालंय म्हणजे ही काही चेष्टा नाही दिसत आहे बागा बॉय। कोड्याचं उत्तर सापडलं तर अनमोल बक्षीस नक्कीच मिळणार। येस नट्टू काका। बागेश्वरजी, हे पीपीए काय? पीपीए? हो पीपीए, पोस्टकार्ड प्रश्न आणि अनमोल बक्षीस। सॉरी बावरीजी, ते मी तुम्हाला यासाठी नाही सांगितलं। मी विचार केला
की बक्षीस मिळाल्यानंतर मी तुम्हाला सरप्राईज देईन म्हणून. अच्छा, मला एक गोष्ट सांगा बागा, नट्टू काका, हे पोस्टकार्ड तुम्हाला दोघांना दुकानामध्ये आलं? नाही, आमच्या घरी आलं. अच्छा, घरी आलं. याचा अर्थ हे पोस्टकार्ड पाठवणारा जो कोणी आहे त्याला आपल्याबद्दल सगळं माहिती आहे. आता तर या कोड्याचं उत्तर शोधण्यापेक्षा हा पोस्टकार्ड पाठवणारा कोण आहे हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता जास्त वाढली. शेठजी, ज्याने कुणी ही कोडी पाठवलेली आहेत ना, तो नक्कीच खूप हुशार डोक्याचा आहे. त्याने अशी कोडी पाठवली आहेत ना की विचार करून करून आपण बेहाल झालो आहोत, तरी सुद्धा उत्तर सापडत नाहीये त्याचं. अरे, आम्हा गोकुळधाम वासियांना सुद्धा एवढी कठीण कोडी दिली आहे की आम्ही खूप प्रयत्न केला तरी सुद्धा उत्तर सापडलंच नाही. बघा ना, आम्ही सगळ्यांनी मिळून एक दुसऱ्याची कोडी सोडवायचा प्रयत्न केला, पण नाही, आम्ही सोडवूच शकलो नाही. ओहो, एवढे कठीण कोडी विचारली. मला कठीण कोडी खूप आवडतात. ऐकवा ना एखादं. अरे बावरी, इथे कोड्याबद्दल चर्चा चालली आहे, शेरो शायरी बद्दल नाही. काय तर म्हणे ऐकव. बावरीजी. काय? ओके. शेठजी, आता काहीही होऊ दे, आता तरी सगळी कोडी सोडवावीच लागतील आपल्याला. शेवटी हे गोकुळधामच्या इब्रतीचा प्रश्न आहे, हो ना नट्टू काका? ऑफ कोर्स, इट इज अ मॅटर ऑफ ऑनर किलिंग. सॉरी, अ स्लिप ऑफ टंग. इट इज अ मॅटर ऑफ ऑनर अँड प्राईड. चला शेठजी, कुठे? गोडांमध्ये जाऊन शांतपणे विचार करूया. चला. अरे थांबा नट्टू काका, थांबा. इथेच उभे राहून विचार करा. ओके शेठजी. आमचं कोडं असं आहे, मी आहे असा ज्याची परिभाषा कठीण आहे शक्तिशाली मी, पण दिसायला दिसतो शक्तिहीन. वाव, किती मस्त कोड आहे. बावरी बेटा, एक मिनिट. बागा, या कोड्याचं उत्तर आहे नातं. नातं? आज लोकांमध्ये एकमेकांमधील नाती एवढी विचित्र झाली आहेत की त्यांची परिभाषा करणे अवघड आहे, आणि ते कच्च्या धाग्यासारखे नाजूक पण झाले आहे. तर या कोड्याचे उत्तर नातं हेच आहे. वा, थँक्यू नट्टू काका, थँक्यू. अरे बेटा, त्यात काय. चल, आता तू लवकरात लवकर हे उत्तर मेसेज करून टाक. हो. एक मिनिट बागा, एक मिनिट. मला नाही वाटत की नातं हे योग्य उत्तर आहे. वाय? कसं आहे ना, नातं जे असतं ना ते माणसं निभावतात. जर का माणसाने नाती चांगल्या पद्धतीने निभावली तर नाती चांगलीच राहतील, आणि चांगल्या पद्धतीने नाही निभावली तर नाती चांगली राहणार नाही. तर नाती माणसांवर अवलंबून असतात. तर तुझ्या कोड्याचं उत्तर नातं नाही असू शकत. बागा, आय थिंक शेठजी हॅज गॉट अ पॉइंट. कॅन्सल नाते. अलाउ मी टू थिंक इट ओव्हर अगेन. सॉरी, खूप विचार केला पण उत्तर नाही मिळालं. हे कोडं फारच कठीण आहे. ए बागा, तू काय थोड्या मोठ्यांच्या गोष्टी सांगत असतो, मग तुझ्या त्या थोड्या मोठ्यांना विचार ना. ती थोर मोठी माणसं तर सांगून निघून गेले ना. मग ते जाताना या कोड्यावरचं उत्तर नाही सांगून गेले? सांगून गेले आहेत ना की अवघडातल्या अवघड कोड्याचं उत्तर हे वृद्ध माणसांकडेच असतं म्हणून. हो, पण इकडे बघून असं वाटत नाहीये काय आहे म्हणून. एक्सक्यूज मी शेठजी, आय एम नॉट दॅट ओल्ड. सॉरी. बेटर. मी काय सांगू? नको. आमच्याकडे एक असे वृद्ध आहेत जे खरंच ज्येष्ठ आहेत. त्यांना काही विचारूया, त्यांना सगळं माहिती असतं. कोण? चुंबक काका. चुंबक काका हे कोण आहेत? शेठजी, बावरीजी बापूजींबद्दल बोलत आहेत. अरे, त्यांचं नाव चंपकलाल आहे. चुंबक काका काय बोलते ही? सॉरी, चुकून मिस्टेक झाली. तसं शेठजी, बावरीची आयडिया चांगली आहे. बापूजींना विचारा ना, ते रिअल मध्ये ज्येष्ठ आहेत. नुसतेच वृद्ध नाहीयेत नट्टू काका, बापूजी हुशार सुद्धा आहेत. हो, म्हणूनच तर मी म्हणतोय ना, बापूजींना विचारा ना. मी सकाळी सहज विचारलं होतं, पण त्यांनी मला उत्तर नाही दिलं, टाळलं. म्हणाले तू काय लहान मूल आहेस का? साधं कोड्याचं उत्तर तुला सापडत नाही.
काही हरकत नाही शेठजी, मी बोलतो त्यांच्याशी. हा तुम्ही बोलून घ्या. नट्टू काकांना विचारलं ना तर सांगतील. हा. हॅलो. बापूजी, शेठजींना जरा बोलायचं आहे. अरे विचारा विचारा विचारा. हा बापूजी, हा बोल जेठ्या. काय करताय तुम्ही? का? नाही एक 2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी. हा मग बोल. नाही तुम्ही बिझी असाल तर नंतर फोन करतो. अरे बाबा, मी असं इथे कुठे दुकान उघडून बसलोय बाबा. बोल ना, काय काम आहे? नाही जास्त काय नाही, तेच आपलं कोड्याचं ते. अरे बाबा, तू दुकानात सुद्धा काम करायचं सोडून कोडं काय घेऊन बसलायस? काय करू बापूजी, त्या कोड्यामुळे दुसरं काही सुचतच नाहीये मला. डोक्यात दुसरा कुठला विचारच येत नाहीये. आणि हे फक्त माझ्याच सोबत होतंय असं नाहीये बापूजी, सगळ्यांसोबत होतंय. कोण सर्व? अरे म्हणजे सगळे कोड्यामध्ये अडकून पडलेत. हो, सांग बाबा, तुझं कोडं काय आहे सांग. थँक्यू बापूजी. सांगतो, एक सेकंड. हा, माझं कोडं आहे की अशी कुठली गोष्ट आहे साहेब जी मिळाल्यानंतर तुम्ही करू शकता काहीही, राहावं लागत नाही निर्भर जराही. एक मिनिट जरा विचार करू दे. अशी कोणती गोष्ट आहे साहेब जी मिळाल्यावर तुम्ही करू शकता काही, राहावं लागत नाही निर्भर जरा सुद्धा? विचार करताय? अरे काय जेठ्या, एवढ्या सोप्या कोड्याचं उत्तर तुला माहित नाहीये का? तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर बापूजी? हो मग. अहो मग सांगा ना बापूजी, काय आहे उत्तर? नाही, तू संध्याकाळी घरी ये मग मी सांगतो. बापूजी संध्याकाळपर्यंत राहणार नाही, प्लीज सांगा ना. अरे बाबा जेठ्या, तू सध्या असं समज की सध्या तरी या कोड्याचं उत्तर मिळालेलं आहे. आता तू निश्चिंत हो, तू संध्याकाळी ये मग मी सांगतो. थँक्यू बापूजी, तुम्ही तर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी केलं. हा. चल आता ठेवतो फोन. हा, ओके बापूजी, थँक्यू. हा. काय 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 म्हणाले काकाजी? बापूजी मला म्हणाले की त्यांना या कोड्याचं उत्तर माहिती आहे आणि संध्याकाळी मी जेव्हा दुकानातून घरी जाईन तेव्हा ते मला उत्तर सांगतील. दुकान बंद केल्यानंतर मी आणि नट्टू काका सुद्धा तुमच्या सोबत तुमच्या घरी येणार. आम्हाला सुद्धा आमच्या कोड्याचं उत्तर हवं आहे. हो हो शेठजी. हो नक्की आहे ना. बापूजी तुमच्या कोड्याचं पण उत्तर असं चुटकी सरशी देतील. एक काम करूया, संध्याकाळी आपण दुकान लवकर वाढवून बापूजींकडे पोहोचूया. 8:30 वाजेपर्यंतची वेळ आहे ना आपल्याकडे उत्तर देण्यासाठी. तर जसं बापूजी आपल्याला उत्तर देतील आपण फटाफट मेसेज करून टाकू. अगदी असंच करूया. मेहता साहेबांना पण ही खुशखबरी देऊन टाकतो. हा बोल ना जेठालाल. मेहता साहेब काय करताय? आता ऑफिस मध्ये काय करणार, काम. अच्छा, सॉरी तुम्ही बिझी असाल तर मी नंतर फोन करतो. मी आपलं ते कोड्याच्या उत्तरासाठी फोन केला होता. मी कधी म्हटलं की मी बिझी आहे जेठालाल? अरे आता तुम्ही बोललात ना ऑफिस मध्ये, अजून काय करणार काम? अरे तसं तर कामच करतोय मी जेठालाल, पण सारखा माझ्या डोक्यात कोड्याचाच विचार येतोय. आणि अंजलीने पण कोड्याच्या उत्तरासाठी 2 वेळा फोन पण केला होता. हो. पण उत्तर सापडतच नाही जेठालाल. मेहता साहेब, मला तर माझ्या कोड्याचं उत्तर सापडला. कसा? बापूजी, ते काय ना बागाने मला आयडिया दिली की मोठ्यांना बहुतेक सगळ्या कोड्यांची उत्तरं माहीतच असतात. तर बापूजींना मी माझ्या कोड्याबद्दल विचारलं तर बापूजी म्हणाले की मला या कोड्याचं उत्तर माहिती आहे. अरे वा, काय उत्तर आहे जेठालाल? ते अजून त्यांनी मला सांगितलं नाही. म्हणाले की दुकानात तू घरी ये संध्याकाळी, तेव्हा मी तुला सांगेन. हे तर खूप छान झालं जेठालाल. मी पण एक काम करतो, मी संध्याकाळी तुझ्या घरी येतो आणि काकाजींबरोबर बोलतो. बहुतेक माझ्या कोड्याचं उत्तर त्यांना माहित असेल. अरे असू शकतं, काय म्हणताय मेहता साहेब? 100-101% तुमच्या कोड्याचं उत्तर बापूजींना माहीतच असणार. आणि तेच सांगायला तर मी तुम्हाला फोन केला की तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी या आणि हातोहात तुमच्या कोड्याचं उत्तर घेऊन जा. थँक्यू जेठालाल, थँक्यू. येतो संध्याकाळी. ओके ओके चला. हे एकदम छान झालं. गोकुळधामच्या सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो. मेहता साहेब, हा अरे मी हे सांगायला फोन केला की जेठालालच्या कोड्याचं उत्तर मिळालं. काय सांगता? कमाल झाली यार. अरे काकाजी बोलले 1 सेकंदात उत्तर देतील. तुम्हाला कोणी सांगितलं? जेठालालने मला स्वतः फोन करून सांगितलं आता. हो क्या बात है भाई, मस्त भाई मस्त. एकाच तरी काम झालं. म्हणजे काकाजी आपल्या पण कोड्याचं उत्तर सांगतील. अरे बाबा, हेच सांगायला तर फोन केला ना मी अंजलीला घेऊन संध्याकाळी 8:30च्या आधी त्यांच्या घरी जाईन आणि माझ्या कोड्याचं उत्तर विचारून घेईन. अरे तुम्ही एकटेच जाणार का मेहता साहेब?
आम्ही पण 8:30च्या अगोदर काकाजींकडे पोहोचतो आणि आपापल्या कोड्याचं उत्तर त्यांना विचारून घेतो. हो आम्ही पण पोचतो तिकडे. मी पण 8:30 वाजता डॉट घरी पोहोचतो. ठीक आहे आजोबा, येत आहेत थोड्या वेळात. अच्छा चला. जेठालाल, अरे या 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 अंजली वहिनी या मेहता साहेब या या या. जेठालाल, आता सगळे आले, काकाजी दिसत नाही. हा जेठालाल, काकाजी कुठे आहेत? अरे हो जेठालाल, कुठे आहेत काकाजी? अरे बाबा देणेकरी असल्यासारखे काय विचारताय, थोडासा धीर धरा. काय 8:30 वाजले ना, तर मग उत्तर देण्याची वेळ संपून जाईल ना म्हणून. नाही नाही माहिती आहे, बस बापूजी आता येतच असतील. हा हा चालेल चालेल. हे बघा आले. बाबानो काय झालं? सगळं गोकुळधाम इथे. सगळेजण तुमची उत्सुकतेनं वाट बघताय. हो माझी का? काकाजी, आमच्या डोक्यामध्ये नुसते कोडेच फिरतायत आणि त्याचे उत्तर जाणून घ्यायला आलोय आम्ही. हो असं. म्हणजे कोणीच आपल्या कोड्याचं उत्तर शोधू शकलं नाही. नाही नाही काकाजी, आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला कोड्याचं उत्तर सापडलंच नाही. आणि काकाजी, आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहे. बापूजी ऐकलत का तुम्ही? अच्छा अच्छा, ठीक आहे सांगा, कोणाचं काय कोड आहे? तर बापूजी सगळ्यात आधी माझं कोड ऐका. नाही जेठालाल, पहिलं माझं कोड जास्त डिफिकल्ट आहे. हा तर कोड असं आहे की आधी मी विचारतो. नाही नाही, आधी मी सांगतो ना. अरे शांत व्हा सगळ्यांनी. हे बघा, अशा गोंधळामध्ये मला जर बरोबर उत्तर देता आलं नाही ना, तर मग मला बोलायचं. सॉरी चाचाजी, सॉरी. मेहता साहेब, आधी तुम्ही विचारा. नाही, तसं काही गरजेचं नाहीये. डॉक्टर, ते तुम्ही विचारा ना. अय्यर भाऊ, आधी तुम्ही विचारा. नाही जेठालाल, पहिल्यांदा तोच विचार. अरे पहिल्यांदा तुम्ही विचारून टाका ना. अरे, गप्प बसा बाबांनो, गप्प बसा. आता कोणी काही बोललं ना, तर मी कोणाचं सुद्धा कोड ऐकणार नाही आणि कोणालाही उत्तर देणार नाही. चला आता सगळ्यांनी शांतपणे एका मागे एक सांगा. हा, आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे. हो बबिताजी आधी तुम्ही सांगा ना. अय्यर भाऊ, हा बरोबर ना? थँक्यू सो मच जेठाजी. आमचं कोडं असं आहे मी सगळ्यात शक्तिशाली, माझ्यामुळे सगळे राग लोभ होतात दूर. काकाजी, आम्ही खूप विचार केला, तर याचं उत्तर न्यूक्लिअर वेपन पण नाहीये आणि माणूस पण नाहीये. सुटलं तुमचं कोड. तुम्हाला माहितीये, संस्कृत मध्ये एक श्लोक आहे. अल्पनामपि वस्तूनाम संहती कार्य साधिका. ओके. अरे बापरे, हे तर कोड्यामध्ये कोडं झालं. माझ्या तर डोक्यात काही गेलंच नाही. माझ्या पण पुत्तर. सगळं वरून गेलं. यानकी येतो पुरिया विल्ले. म्हणजे मला पण काही समजलं नाही. या श्लोकाचा अर्थ आहे की छोट्या छोट्या वस्तू अशा एकत्र मिळून मोठं काम पूर्णत्वाला नेऊ शकतात. जसं छोट्या छोट्या गवतापासून बनलेल्या दोरीने आपण हत्तीला सुद्धा बांधू शकतो. याचा अर्थ एकतेमध्ये अपार शक्ती आहे. तुझ्या कोड्याचं उत्तर आहे एकता. एकता. कारण एकतेमुळे दुर्बल माणूस सुद्धा एकजूट होऊन बलशाली होतो. आपल्या देशामध्ये भाषा, धर्म, वर्ण, रूप, रंग, खाणं पिणं, आचार विचार सगळं वेगळं, पण तरी सुद्धा भारत अनेकतेमध्ये एकतेचा देश आहे. आणि याच एकतेमुळे आज भारत पूर्ण जगामध्ये शक्तिशाली आहे. अगदी बरोबर सांगितलं काकाजी तुम्ही. एकीच्या या मजबूत धाग्यामध्ये आपल्या लोकांचे सगळे मतभेद, हेवेदावे, रागलोभ सगळं विसरून जातो. हो, जसे की आपण गोकुळधाम वासी सगळे कसे एकत्र राहतो. हो ना. आणि आपल्या शास्त्रामध्ये आहे वसुधैव कुटुंबकम. पूर्ण विश्वच एक कुटुंब आहे. त्यामुळे सगळे धर्म सुद्धा एकच आहे. जर आपण सगळे एक कुटुंब म्हणून राहिलो तर एकमेकात हेवेदावे राहणारच नाहीत. थँक्यू काकाजी, तुम्ही किती मस्त पैकी हे कोड सोडवलं. काकाजी, आता आमचं कोड ऐका. ते कोणती वस्तू आहे जी तुम्हाला नवीन माणूस बनवू शकते, जी तुमचा पैसा, वेळ आणि शक्ती वाचवू शकते. पैसा, वेळ आणि शक्ती वाचवू शकेल आणि आपल्याला एक नवीन माणूस बनवू शकेल. अशी तर एकच गोष्ट आहे. काय? साधेपणा. साधेपणा? कारण जेवढ्या आपल्या गरजा वाढतील
त्यांना पूर्ण करण्यासाठी तेवढाच वेळ, शक्ती आणि पैसा लावावा लागेल. आणि गरजांना तर काही अंतच नाहीये. साधेपणाने आपण उगीचच्या गरजांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि थोडक्यात खुश राहून आपण धन, शक्ती आणि वेळ वाचवू शकतो. वा, वा काकाजी. आणि याचा जीवनात चांगल्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून आपण प्रगती करू शकतो. काय बोललात बापूजी, वा. आणि साधेपणातच सुंदरता आहे, नाही? मग वा काकाजी वा. तुम्ही कोणाचं काय उत्तर दिलंय. थँक्यू थँक्यू. बापूजी, आता मी माझा कोडा ऐकव. हा, ऐकव. हा कुठं मध्ये घुसतोय? असू दे, त्यांचंच घर आहे. माझा कोडा आहे की अशी कुठली गोष्ट आहे की जी मिळाल्यानंतर तुम्ही करू शकता काहीही, अवलंबून राहावं लागत नाही जराही. अरे काय जेठ्या, एवढं सोपं कोडं तुला सोडवता नाही आलं. काकाजी आम्हाला आमचं कोड सोडवता नाही आलं, मग जेठालालचं तर समजू शकतं. काय अर्थ याचा? नाही नाही जेठाजी, अय्यरच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की एका बिझनेसमॅनचं डोकं सतत आपल्या कामात अडकलेलं असतं ना, मग कदाचित त्यामुळेच तुमच्यासाठी हे कोडं थोडं अवघड आहे. बरोबर बरोबर बरोबर. हा. अरे विचार कर जेठ्या, विचार कर. अरे प्रश्नातच उत्तर लपलंय. प्रश्नातच उत्तर लपलंय. आजोबा, पप्पा तर काय, टप्पूला पण या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं. अरे टप्पू बेटा, जी मिळवल्यानंतर कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही अशी तर एकच वस्तू आहे, आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता. हो, कारण आत्मनिर्भर झाल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर त्याला कुणावरही निर्भर राहावं लागत नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा वा बापूजी वा. अहो, ज्या कोड्याचं उत्तर आम्ही दिवसभर शोधू शकलो नाही ते तुम्ही चुटकीसरशी शोधून काढलं. हो हो, चला चला, आता बाकीची कोडी पण सोडवू. बापूजी, आता आमचं कोड. असू दे, सिनियर सिटीजन आहेत ते. मी तो आहे ज्याची परिभाषा आहे कठीण. मी आहे शक्तिशाली पण दिसतो शक्तिहीन. अरे बाबा, याचं उत्तर तर मला शोधायची पण गरज नाहीये. हा तोच सिद्धांत आहे ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. अहिंसा. अहिंसा. अहिंसेची परिभाषा करणं खूप कठीण आहे. कोणालाही लागेल असं न वागणं ही अहिंसा. आज आपल्यामुळे खूप जंगलतोड चालू आहे, पशु पक्ष्यांना त्रास होतोय, तर ही हिंसाच आहे. कोणाला रागात अपशब्द बोलून त्याला दुःख देणं ही पण हिंसा आहे. मग लोक भले अहिंसावादी माणसाला कमजोर म्हणजे शक्तिहीन मानत असतील, पण त्याच्याहून जास्त शक्तिशाली अजून कोणीच नसतं. काकाजी, आता माझं कोड. हा, जीवनात खरं धन काय असतं? जीवनात खरं धन ते आहे अब्दुल, ज्याच्या नसण्यामुळे कुठल्याही धनाला किंमत नाही. ना पैसे, ना सोनं, ना संपत्ती, ना प्रसिद्धी. आपल्या जीवनातलं खरं धन आहे आपलं आरोग्य. अब्दुल, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे आरोग्य, स्वास्थ्य. खरी गोष्ट आहे काकाजी. हो, कारण जर आपलं आरोग्य ठीक नसेल तर आपण यातल्या कुठल्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. शरीर जर तंदुरुस्त असेल तर आपण सगळं करू शकतो. करेक्ट काकाजी. आरोग्यम धनसंपदा. चांगलं आरोग्य आपल्याला सगळ्या चिंतांपासून दूर ठेवतं, कुठल्याही आजाराशिवाय सुखी जीवन जगायला मदत करतं. अ हेल्दी मॅन इज अ वेल्दी मॅन. ऐकलं ना तारक, आरोग्य हेच खरं धन आहे. याचा अर्थ आता मी तुम्हाला जे काही खायला देईन, उकडलेलं, बेचव, सॅलड, ड्राय फ्रुट्स, हे सगळं तुम्ही आनंदाने खात जा, कारण हेच खरं धन आहे. अंजली वहिनी, एक काम करा, मेहता साहेबांच्या लक्षात नाही राहणार. तुम्ही तुमच्या घरी एक बोर्ड लावून टाका, आरोग्य हेच धन आहे. आता तर मी हेच करणार आहे जेठा भाऊ. ओय, आधी मेहता साहेबांच्या हातूनच एका वहीवर लिहून घ्या, आरोग्य हेच धन आहे, आरोग्य हेच धन आहे. आणि तरीही त्यांना लक्षात नाही राहिलं तर त्यांच्याकडून बोर्डावरच लिहून घ्या. अरे बाबा, हे सांगा, तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू आहात? अहो नक्कीच मित्र आहोत मेहता साहेब, म्हणून तर आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे. अरे बाबा, आता मस्करी सोडा काकाजी. आता तुम्ही आमचं कोडं सोडून द्या प्लीज.
अरे नंबर लावला बघा मध्येच. अशी कुठली ज्वेलरी आहे जी मागणारा असतो मोठा आणि देणारा असतो छोटा? अरे मेतूस, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे क्षमा. ती परवाने वाली क्षमा. अरे अय्यरडी, अरे क्षमा नाही, क्षमा माफी. ओ अच्छा अच्छा. बरोबर बरोबर काकाजी, डोक्यात येतच नव्हतं. ओ ते काय ना मेहता साहेब, ओ बाहेर जाऊन तुम्ही पापडी चाट, समोसे, भेळ माहित नाही काय काय खात असता आणि अंजली वहिनींना सॉरी पण म्हणत नाही. ओ म्हणूनच तुम्हाला या कोड्याचं उत्तर नाही सुचलं. हे तर तुम्ही अगदी मुद्द्याचं बोलात हा सोडी भाऊ. रोशन तर पार्टी बिटीचा विचार येताच मला सॉरी म्हणतो. बरोबर, बायकोच्या रागापासून वाचण्याचं ब्रह्मास्त्र आहे सॉरी. खरी गोष्ट आहे. मित्रांनो, आजपासून मी एक काम करतो, मी अंजलीचं नावच सॉरी करतो. म्हणजे दिवसातून जितक्या वेळा हाक मारेन तेव्हा सॉरी सॉरी म्हणता येईल. अरे मग तर मेहता साहेब तुम्हाला रोज सकाळी हेच म्हणावं लागेल, अगं सॉरी, जरा कारल्याचा ज्यूस तरी आणून दे. अरे चला बाबा, चला हसणं सोडा आणि बाकीची कोडी सोडवूया, वेळ खूप कमी आहे. काकाजी, हा? आता माझ्या कोड्याची पाळी आहे. याला काय अर्थ आहे? नाही, नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, थँक्यू. जी माणसाच्या मनातून करते स्वच्छता, अशी कोणती आहे गोष्ट जी प्रत्येक समस्येमध्ये देते सगळ्यांना धीर? गोली बेटा, तू मंदिरात जातोस तेव्हा काय करतोस? देवाचं दर्शन, हा, दर्शन केल्यानंतर काय करतोस? प्रसाद खातो. हा, पण प्रसाद खायच्या आधी काय करतोस? प्रार्थना करतो. हा, तर कोमल बेटा, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे प्रार्थना. प्रार्थना? हो, कारण प्रार्थना करत राहण्याने आपल्या मनातल्या वाईट विचारांची सफाई होत असते आणि प्रार्थनाच आहे जी आपल्याला प्रत्येक समस्येशी लढण्यासाठी बळ देते. हो काकाजी, तुम्ही खरं बोलताय. मी जेव्हाही प्रार्थना करते ना, माझे सगळे प्रॉब्लेम्स गायब होऊन जातात. थँक्यू. हो, आता माझं कोण आहे? माझं कोण? ए भिडे, आता मला विचारू दे ना. अरे माझं लग्न नाही झालं ना अजूनपर्यंत, त्यामुळे मग अरे विचारू दे ना मला प्लीज. अजिबात. विचारा विचारा पोपट भाऊजी, विचारून घ्या. तर काकाजी, माझं कोड असं आहे, अशी कोणती गोष्ट आहे ज्याशिवाय जीवन आहे अपूर्ण, जी मिळाली तर जीवन होऊन जाईल पूर्ण, जे पंडित बनवणार आहे ज्ञान, मित्रा त्याची तुला आहे का जाण? हो, हे कोडं तर मोठं अवघड आहे. अगदी पोपटलाल सारखी. काय? काहीच नाही, ते कोडं काय बोल जरा. पोपट बेटा, अशी तर एकच वस्तू आहे. बायकोची गोष्ट करताय ना तुम्ही? माझ्या मनात पण तोच विचार येत होता, पण हे सगळे लोक म्हणतात की हे सगळं चुकीचं. अरे नाही बाबा, तू ऐक. पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित हुआ ना कोई, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय. पोपट बेटा, तुझ्या कोड्याचं उत्तर आहे प्रेम. प्रेम? हा, कारण प्रेमाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. तसं शरीर आहे पण आत्मा नाही. प्रेमच आपल्या जीवनाला सप्तरंगी बनवतं आणि त्याला सुंदर बनवतं. अरे हो काका, थँक्यू थँक्यू. आणि पोपटलाल, फक्त बायकोचं प्रेमच प्रेम नसतं. काकाजी प्रत्येक प्रकारच्या प्रेमाची गोष्ट करतायत. म्हणजे तू हे नको समजूस की तुझ्या आयुष्यात प्रेम नाहीये. नाही मेहता साहेब, मला अजिबात असं वाटत नाहीये. हो, मला माहिती आहे ना, माझ्या जीवनात खूप प्रेम आहे. मी तुमच्या सगळ्यांवर किती प्रेम करतो आणि आम्ही सगळे तुझ्यावर किती प्रेम करतो. हा, सगळ्यांवर प्रेम करा आणि सर्वांसोबत प्रेमाने राहा. अहो बोला लवकर. अगं, आता आपणच उरलोय माधवी. अय्यो. हा, आता माझं कोड आहे हा, का? बोल. मी कोण आहे? मी कोण आहे? मी कधीच हरत नाही, नेहमीच जिंकतो. कुठली तलवार मला कापू शकत नाही, माझ्यावर कधी संकट येत नाही. पण आजोबा, अशी कुठली गोष्ट कशी असू शकेल? अरे बेटा, अशी गोष्ट आहे आणि ती तुलाही माहित आहे. खरं? पाहिलंस, तू प्रश्नातच तुझ्या कोड्याचं उत्तर देऊन टाकलं. तुझ्या कोड्याचं उत्तर आहे खरं. अरे, सत्य. सत्यमेव जयते. सत्य नेहमीच जिंकत असते. ते म्हणतात ना, सत्याला तडा जात नाही, सत्य कधीच हरत नाही.
खरं अरे इतकं सोपं आहे याचं उत्तर. छान काकाजी. आजोबा तुमचं डोकं आहे की सुपर कम्प्युटर? गोली आजोबांचं डोकं तर कम्प्युटर पेक्षाही फास्ट आहे. बोला चंपक काका यांचा. अरे बस बस बाबानो, माझी प्रशंसा करणं सोडा आणि लवकर तो मेसेज जिथे पाठवायचा तिकडे पाठवा. वेळ बघा, 8:30 वाजलेत. होय झालं जी झालं, मी तर मेसेज पाठवून दिला. मी पण. हे चांगलं झालं. आता बघूया काय उत्तर येत. आणि आता हे सुद्धा कळेल की अमूल्य बक्षीस काय आहे. खरी गोष्ट आहे. आणि याचाही पत्ता लागेल की अनमोल बक्षीस देणारा आहे तरी कोण. वाटतं मेसेजचा रिप्लाय आला. बघा बघा काय मेसेज आलाय. अभिनंदन, तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला आमच्याकडून मिळेल एक अनमोल बक्षीस. तुमचं अनमोल बक्षीस तुम्ही उद्या सकाळी चंपकलाल गडांकडून घेऊ शकता. काकाजी, बापूजी, हे अनमोल बक्षीस तुम्ही देणार आहात? हो म्हणजे काकाजी हे सगळं पोस्ट कार्ड, हे मेसेजेस, हे सगळं तुम्ही? हो, हे सगळं मीच केलंय. असं करण्यामागे काय कारण होतं काकाजी? अरे बाबा तुम्ही सगळे विसरलात. उद्या काय आहे? उद्या सुट्टी आहे. हो हो सुट्टी आहे, पण कशासाठी सुट्टी आहे? गांधी जयंती. हा, गांधी जयंती. आणि आजच्या काळामध्ये लोकांना गांधी जयंती कमी, सुट्टी जास्त लक्षात राहते. गांधीजींचे सिद्धांत लोक विसरले. बस फक्त लक्षात राहते ती गांधीजींची फोटोवाली नोट. म्हणूनच आजच्या काळात तुम्हा सगळ्या लोकांना गांधी बापू आणि त्यांच्या शिकवणीची आठवण यावी म्हणून हे सगळं केलं. अगदी बरोबर केलं काकाजी. या कोड्यांची उत्तरं सत्य, अहिंसा, प्रेम, साधेपणा, स्वास्थ्य, आत्मनिर्भरता, क्षमा आणि प्रार्थना हे सगळे गांधीजींचे तर सिद्धांत आहेत. खरंच म्हणजे सगळ्या कोडांची उत्तरं आपल्या समोर होती. आणि आपल्याला हे सुद्धा माहित होतं की उद्या 2 ऑक्टोबर आहे गांधी जयंती. हो, पण आपण हे नाही समजू शकलो की सगळी कोडी गांधीजींच्या शिकवणीशी निगडीत आहेत. गांधीजींचे सिद्धांत आमच्या लक्षात नाही आले म्हणून आम्हाला लाज वाटते काकाजी. सिरियसली काकाजी, आम्हाला खरंच खूपच लाज वाटते. अरे नाही नाही, लाज वाटून घेण्याची काही गरज नाहीये. तुमच्या हे लक्षात आलं नाही कारण तुमच्या सगळ्यांचं लक्ष अनमोल बक्षिसावर होतं, गांधीजींवर नाही. म्हणजे काकाजी अनमोल बक्षीस असं काहीच नाहीये? अरे आहे, नक्कीच आहे. तुम्हा सगळ्यांना उद्या सकाळी अनमोल बक्षीस मिळणार. पण ते बक्षीस छेशू. ते तर तुम्हाला उद्या सकाळीच कळेल. उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती, गांधी बापूंची 151वी जन्मजयंती. उद्या सकाळी 7 वाजता आपण सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत आणि गांधी बापूंच्या आठवणी आपण ताज्या करणार, त्यांचे सिद्धांत आठवणार आहोत आणि त्यांची प्रिय भजनं गाणार आहोत. हो नक्कीच. आणि त्याच्या सोबतच तुम्हाला सगळ्यांना तुमची अनमोल बक्षीस सुद्धा मिळणार आहे. पण बाबांनो, तुम्ही सगळेजण सकाळी 7 वाजता याल ना? जेठालाल, सकाळी 7 वाजता. अरे हो भाऊ, माहिती आहे. 7 वाजता सकाळी. मान्य आहे बाबा की मी कधी कधी सकाळी उशिरा जागा होतो, पण उद्या तर भाऊ गांधी जयंती आहे. उद्या 7 वाजता का 6:45 वाजता तयार होऊन बसतो मी. तर मग हे ठरलं की उद्या सकाळी ठीक 7 वाजता आपण गांधी जयंतीचा कार्यक्रम करायला भेटणार आहोत. हो, आणि कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन टप्पू सेना आणि अब्दुल करतात. बोला महात्मा गांधीजी, महात्मा गांधीजी, महात्मा गांधीजी.
आजपासून 151 वर्षापूर्वी गुजरातच्या पोरबंदर शहरामध्ये 2 ऑक्टोबर 1869 ला एका विचाराचा जन्म झाला आणि त्या विचाराचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं महान आहे की त्यानं फक्त आपल्या देशातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. तर आज आपण गांधीजी आणि त्यांच्या जीवन मूल्यांची आठवण करून त्यांची ही 151वी जन्मजयंती साजरी करूया. क्या बात आहे, वाह. हे सगळं आयोजन करून तुम्ही तर या क्षणाला अनमोल करून टाकलं. अनमोल वरून आठवलं काकाजी, तुम्ही ते अनमोल बक्षीस देणार होतात ते काय? वेळ आल्यावर सगळं कळेल. जरा शांती ठेव, शांती ठेव. हो पोपटलाल, अमूल्य बक्षिसाची उत्सुकता आम्हा सगळ्यांनाच आहे, पण आजच्या दिवशी जरा शांत राहा. हो समजलं समजलं. सॉरी काकाजी. काय अच्छा पोरानो, तुम्हाला माहितीये गांधीजींना आपल्या राष्ट्रपित्याचा दर्जा मिळाला त्याच्या मागे पण एक कहाणी आहे. हो आजोबा, 1944 ला श्री सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरच्या एका रेडिओ प्रोग्राम मध्ये गांधीजींना पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणून त्यांच्याकडून स्वातंत्र्याच्या लढाईसाठी शुभकामना मागितल्या होत्या. शाबास. हो त्याला शिकवलं ना लहानपणापासून. पूर्ण देश त्यांना प्रेमाने बापू पण म्हणतो. बापूंचं पूर्ण जीवनच आदर्श होतं. त्यांच्याबद्दल बोलायला कदाचित आजचा पूर्ण दिवसही कमी पडेल. आज आपण त्यांच्या महान विचारांचं स्मरण करायचं. त्यांच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल तर तो नक्की बोलू शकतो. काकाजी, आपण आज सगळे इथे गांधी बापूंचा जन्मदिवस साजरा करायला उपस्थित आहोत, पण तुम्हा सगळ्यांना हे कळल्यावर आश्चर्य होईल की गांधी बापू स्वतःचा वाढदिवस कसा साजरा करत होते. सांगा ना बाबा. गांधी बापू त्यांच्या जन्मदिवशी ईश्वराची प्रार्थना करायचे, चरखा चालवायचे आणि जास्तीत जास्त वेळ ते मौन राहायचे. मौन. ते म्हणायचे की माझं जीवनच माझा संदेश आहे. अगदी बरोबर बोलले होते गांधी. गांधीजी त्यांचा जन्मदिवस असा साजरा करायचे हे तर मला माहितीच नव्हतं. मग तुला हे माहिती आहे की महात्मा गांधींनी जीवनाचे 11 अनमोल मंत्र दिले होते, ज्यांना 11 महाव्रत म्हणतात. बरोबर ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर. अरे वा जेठालाल, तुला माहिती आहे? अरे माहिती आहे म्हणजे काय म्हणता अय्यर भाऊ? फक्त माहिती नाही, तोंड पाठ आहेत मला सगळे. अरे वा. लहानपणी बचाव मध्ये आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा प्रार्थनेमध्ये रोज बोलायचो. अरे वा जेठाजी, मग तुम्ही स्टेजवर जा आणि बोला ना. हो हो. अरे बापरे बबिताजी, हे काय बोलून बसलात तुम्ही? नाही तसं तर मला आठवतंय, पण अचानक सगळ्यांसमोर हे बोलणं थोडं अवघड होईल. जेठाजी काय झालं? बबिता, तो विचार करतोय की त्याला शाळेत सगळं आठवत होतं, आता काही आठवत नाहीये. नाही नाही, आठवतंय मला, एकदम आठवतंय. तर मग बोल. हा मग बोलतो ना, त्याच्यात काय. जा जा जा. सत्य अहिंसा चोरी न करवी, वण जोईतो नव संघरवू, ब्रह्मचर्यने जाते मेहनत, कोई अड़े ना अभराहू, अभय स्वदेशी स्वार्थ त्यागने, सर्व धर्म चरखा गणवा, आ अगियार महाव्रत समझी, नम्रपणे नित आचरवा. वाह जेठ्या, वाह, शाबाश. बापूजी. जेठालाल, तुला ती 11 महाव्रत लक्षात तर आहेत, पण तू ज्या पद्धतीत बोललास म्हणून मला तर काही समजलं नाही. अरे मग आता मराठीत कुठे, हे गुजरातीतच आहे ना. काही हरकत नाही अय्यर, मी मराठीत अनुवाद करून समजावून देतो सगळ्यांना ना. प्लीज. थँक्यू मेहता. प्लीज प्लीज मेहता साहेब. हे जे 11 जीवन मंत्र आहेत, महाव्रत, ती आहेत सत्य, अहिंसा, अस्तेय. नाही, सत्य अहिंसा चोरी न करवी. जेठालाल, अस्तेयाचा अर्थ चोरी न करणं हेच आहे. अच्छा. कळलं ना मी काय म्हणतोय? अपरिग्रह, वस्तूंचा संचय न करणं, ब्रह्मचार्य, स्वावलंबन, स्वदेशी, चवीचा त्याग करणं, अभय, शिवाशिवर विश्वास न ठेवणे आणि सर्व धर्म समभाव. खूपच छान, खूपच छान. वा वा वा.
थँक्यू मेहता साहेब. तर मित्रांनो, सगळ्यात आधी जे महाव्रत आहे सत्य, ज्याबद्दल काल बापूजींनी त्या भिडेच्या कोड्याचं उत्तर देताना सांगून टाकलं की सत्य ते आहे ज्याला कुठलीही तलवार कधीच कापू शकत नाही, आणि ते सत्य आहे ज्याला कधी कुठलीच इजा पोहोचू शकत नाही. त्यासाठीच म्हटलंय सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. हो, आणि आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सत्याचा महिमा गायला गेलाय. ते म्हणतात ना, सत्यम शिवम सुंदरम. आणि महात्मा गांधींचं दुसरं महाव्रत अहिंसा. महात्मा गांधी सत्य व अहिंसेचे पुजारी होते, अनुयायी होते. आणि या पूर्ण दुनियेला यापेक्षा मोठी भेट नसेल जी महात्मा गांधींनी दिली, ती आहे अहिंसा. नक्की. अहिंसेबद्दल तर मी काल तुम्हा सगळ्यांना सांगितलेलंच आहे. बापू मानायचे की स्वतःसाठी किंवा इतर कोणाहीसाठी वाईट विचार करणं ही सुद्धा एक हिंसा आहे. हा, गांधीजींच्या याच अहिंसेच्या संदेशाचा मान ठेवत संपूर्ण विश्वात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि याच अहिंसेच्या शस्त्रांनी कुठलीही ढाल न वापरता गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण गांधीजींच्या महाव्रतांबद्दल बोलत होतो, ते सांगा ना. गांधीजींचं तिसरं महाव्रत आहे अस्तेय, म्हणजे चोरी न करणं. एखाद्याची वस्तू चोरणं म्हणजे चोरी नव्हे, तर एखाद्याची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घेणं ही सुद्धा चोरी आहे. करेक्ट. काकाजी, आता चौथं महाव्रत मी सांगतो, जे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. आणि ते आहे अपरिग्रह, म्हणजे की वस्तूंचा गरजेपेक्षा जास्त संग्रह करून ठेवणं. ज्याप्रमाणे चोरी करणं पाप आहे, त्याचप्रमाणे खाण्याच्या वस्तू, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू गरजेपेक्षा जास्त साठवणं सुद्धा चुकीचं आहे. बरोबर बोलास भिडे. महात्मा गांधींनी आपल्याला हेच समजावले आहे की आपल्या सगळ्यांना आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे. जर आपण आपल्या गरजा कमी केल्या तर त्या लोकांना त्या वस्तू मिळतील ज्यांना त्यांची जास्त गरज आहे. मग अगदी खरंय. येस येस. बरोबर आहे. घरात किती छत्रे आहेत? माझ्या गरजेपेक्षा जास्त नाही आहेत. घरात जितक्या पण छत्र्या आहेत ना, सगळ्या माझ्या गरजेच्या आहेत. नाही, गरजेच्या आहेत, पण उपयोगात येतात का? हो काकाजी, गांधीजींचं 5वं महाव्रत आहे ते आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य. हो, ब्रह्मचर्याचा अर्थ खूपच व्यापक आहे. फक्त कायेनेच नाही, मनाने आणि वचनाने देखील आपल्या इंद्रियांना काबूत ठेवणं. हो, एवढंच नाही, खाण्यापिण्यात देखील आपल्या चवीवर संयम ठेवणं हे सुद्धा ब्रह्मचर्य आहे. जेठ्या, अगदी. गांधीजींचं 6वं महाव्रत आहे स्वावलंबन, आत्मनिर्भरता, जे तुझ्याच प्रश्नाचं उत्तर होतं. जेठ्या, जुनी जाणती लोक सांगून गेली आहेत, ईश्वर त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत स्वतः करतात. बरोबर. अगदी बरोबर आहे. बागा, तुझी जुनी जाणती लोक अगदी योग्य बोलत होती. अरे, जी लोक स्वावलंबी असतात त्यांच्याकडे जितकी साधने असतात, जी काही साधने असतात, ते त्यांच्यातूनच सफलता प्राप्त करतात. करेक्ट. गांधीजींचं 7वं महाव्रत आहे अस्पृश्यता, ज्याला आपण शिवाशिव, जातीवाद, भेदभाव, उच्च नीच पण म्हणू शकतो. आपला देश दुनियेतला सगळ्यात मोठा लोकतांत्रिक देश आहे, ज्यामध्ये सगळ्या जाती आणि धर्माचे लोक राहतात. खरं तर अस्पृश्यता, जातीयवाद, उच्च नीच आजही आपल्या देशाच्या एकतेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे. आपण हे सगळं दूर करायला हवं. हो, बरोबर आहे. ओ यारो, गांधी बापूजींच्या एका महाव्रताचे मी कायमच पालन करत आलो आहे, आणि ते महाव्रत आहे निर्भयता. हा, बरोबर. जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा कसलीही परिस्थिती असो, तुम्ही घाबरत नाही. त्यामुळेच मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीच घाबरत नाही. नक्कीच. अरे, ते तर आम्हाला माहितीच आहे सोडी, पण कधी कधी आम्ही तुझ्या साहसाला देखील घाबरतो. यासाठीच हे महाव्रत तू लक्षात ठेव. निर्भयता. सोडी, निर्भयतेचा अर्थ फक्त शारीरिक साहस नाहीये, मानसिक साहस पण आहे. ओ मेहता साहेब, मानसिक निर्भयता असेल तेव्हाच तर शारीरिक निर्भयता येईल. गांधीजींनी प्रत्येक प्रकारच्या भीतीपासून मुक्त व्हायची शिकवण दिली. बापूजी, आता मी बोलणार आहे माझ्या सगळ्यात आवडीच्या महाव्रताबद्दल. ते आहे स्वदेशी. आपल्या देशात बनलेल्या वस्तूंना आणि आपल्या भारतीय विचारांना स्वदेशी म्हटलं जातं. गांधीजी
नेहमी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देत होते. आपण घातलेली ही खादी आणि हा चरखा त्याचं प्रतीक आहे. चरखा जरी आज आपण सगळे विसरले असू तरीही त्यामागचे विचार विसरता कामा नये. बरोबर. अगदी अगदी त्यामुळेच मी माझ्या दुकानामध्ये जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देतो. क्या बात आहे जेठालाल. नटू काका, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्या देशात बनलेल्या वस्तूंचा वापर केल्याने आपले व्यापारी आणि कारागिरांची प्रगती होईल. तुम्हा लोकांना मी सांगतो की आपल्या इस्रोच्या सक्सेसच्या मागे सुद्धा स्वदेशी विचारांचा खूप मोठा वाटा आहे. आपला DRDO आणि काय काय कोण? DRDO जेठालाल, रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन. हो, आपलं DRDO आणि मेक इन इंडिया फाउंडेशन सुद्धा स्वदेशी विचारांचीच सुरुवात आहे. हो. आता आपण सुद्धा स्वदेशी वस्तूंना नेहमी प्रोत्साहन देऊया. गांधीजींचं 10वं महाव्रत आहे आस्वाद, म्हणजेच चवीचा त्याग. एक्झॅक्टली. कारण चवीमुळेच तर लोक काहीही खातात आणि 99% आजार हे अनहेल्दी अन्न खाल्ल्यामुळेच होत असतात. आणि त्यामुळेच मी डाएट फॉलो करायचा आग्रह धरते. आणि आता क्रम आहे बापूंच्या 11व्या म्हणजेच अंतिम महाव्रताचा. आणि ते आहे सर्व धर्म समभाव. बापू सर्व धर्म समभावाचे प्रणेते होते. दुनियेतल्या सगळ्या धर्मांना समान मानणं आणि सगळ्यांचा सन्मान करणं त्यांचा विचार होता. अगदी. आणि गांधी बापूंचा हा विचार आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या मुळामुळामध्ये वसलेला आहे. कुणी हिंदू आहे तर कुणी मुसलमान, कुणी मराठी आहे तर कुणी गुजराती, कुणी पंजाबी आहे तर कुणी पारसी. आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये सगळे प्रेमाने मिळून मिसळून राहतात. अब्दुल, म्हणूनच तर आपल्या गोकुळधामच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेम वसलेलं आहे. म्हणूनच तर आपल्या गोकुळधामला मिनी इंडिया म्हणतात. अगदी खरंय. वा बबिताजी, वा काय बोललाय. आजोबा, टप्पू सेनेला गांधीजींचं प्रिय भजन गायचंय. हो, का नाही? या या ना, या चांगल्या या. कामाला परवानगी कशाला? खूप छान मुलांना, खूप छान. आज आपण सगळे गोकुळधाम वासी एक शपथ घेणार आहोत. सर्व धर्म समभावासोबत गांधीजींच्या सगळ्या महाव्रतांचं पालन करण्याचा प्रयत्न करू. आणि जगामध्ये त्यांच्या विचारांचा प्रसार करत राहू. जय हिंद. मित्रांनो, दिनकरजींनी एक खूप श्रेष्ठ कविता लिहिली होती. त्याचा एक अंश आठवलाय. जर तुम्हा लोकांची अनुमती असेल तर मी ऐकू. हो हो, अरे ऐकू ऐकू. त्यांनी असं लिहिलंय, एका देशात बांधून संकुचित करू नका याला. गांधींचं कर्तव्य क्षेत्र ढीक नाही, काळ आहे. गांधी आहे कल्पना जगाच्या पुढील युगाची. गांधी मानवतेचा पुढचा उद्विकास. वा वा, मस्त मेहता साहेब. मेहता साहेब, वा. खूप छान. मित्रांनो, आज या शुभदिनी मी आणखीन एक महापुरुषाचे स्मरण करू इच्छितो. एक अद्भुत योगायोग आहे की 2 ऑक्टोबरच्या दिवशीच त्यांचाही जन्म झाला. ज्यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली. या आपण नमन करूया स्वर्गीय श्री लाल बहादूर शास्त्रींना. आणि ईश्वराशी ही प्रार्थना, त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर आपण चालू शकू, म्हणजे एका नव भारताचं निर्माण होईल. अगदीच अगदीच अगदीच. आजचा दिवस आपण कधीच विसरणार नाही. नाही हो, हो, खरंच. आजचा अनुभवच आमच्यासाठी अनमोल बक्षीस आहे. मग आता बापूजींनी अनमोल बक्षीस नाही दिलं तर चालेल ना? अरे हो हो, चालेल ना. बोललो ना, आजचा अनुभवच अनमोल बक्षीस आहे. अरे नाही नाही, म्हणणं तुझं बरोबर आहे, पण मी तुम्हा सगळ्यांना तेवढंच अनमोल बक्षीस देणार आहे. असंच अनमोल बक्षीस आणखी काय असू शकतं? एक मिनिट. टप्पू सेना, रेडी आजोबा. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळ्यांना. हो आजोबा.
अरे वा, माझे सत्याचे प्रयोग, गांधीजींचं आत्मचरित्र. अरे वा, हे तर बंगाली मध्ये आहे. आत्मकथा अधोबार शुद्धीतर प्रयोग. खूपच छान. अरे वा, थँक्यू काकाजी. थँक्यू बापूजी. एका लेखकाला यापेक्षा चांगलं बक्षीस मिळूच नाही शकत. सच्चे नाल मेरे प्रयोग. सच्चाई के साथ मेरे तजुर्बात. यापेक्षा उत्तम अनमोल बक्षीस काहीच असू नाही शकत. हो, पण हे वाचा आणि तुमच्या ओळखी पाळखीच्या नाही हे वाचायला द्या, तरच याच्या उद्देशाचं सार्थक होईल. हो, नक्की नक्की. तेव्हा चला, गांधीजींची ओळख सांगणाऱ्या एका गाण्याने आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. हो हो. राष्ट्रपिता महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी आणि आपले लाडके बापू, आपला भारत देश आणि अख्खं जग त्यांची 150वी जन्मजयंती साजरी करत आहे. जर आपण प्रामाणिकपणे मनोमंथन केलं आणि विचार केला तर आपल्याला असं कळेल की आजच्या प्रगतीच्या या मोठ्या धावपळीमध्ये आपण गांधीजींच्या मूल्यांना आणि सिद्धांतांना विसरत चाललेलो आहोत. आणि आपण विसरतो त्या जागांना जिथे गांधीजींच्या जीवनाचा आणि आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा पाया घातला गेला. बघितलं तर आपण आपल्या मुलांना पर्यटन स्थळं, सिनेमा, रेस्टॉरंट आणि देशाविदेशात फिरायला घेऊन जातो, पण आपण आपल्या गांधीजींशी जोडलेल्या जागांवर कधीच त्यांना घेऊन जात नाही, ज्यांची आपल्या स्वातंत्र्य संग्रामात प्रमुख भूमिका होती. गोकुळधामची दुनियादारीच्या टीमच्या वतीने आम्ही आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महान इतिहासाची ओळख करून देण्याचा एक नम्र प्रयत्न करत आहोत. तर चला, आम्ही तुम्हाला घेऊन जातो गांधीजींच्या काही जागांवर ज्या आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या आहेत. चला, पोरबंदरला. हे बघा मुलांनो, हे ते स्थान आहे जिथे महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता, ज्याला आज कीर्ती मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि इथून जवळच कस्तुरबाजी राहत होत्या. कीर्ती मंदिराची निर्मिती होण्याआधी इथे या जागेवर 3 मजली हवेली होती, जी महात्मा गांधीजींचे पणजोबा म्हणजे श्री हरजीवन रायदासजींनी 17व्या शतकात विकत घेतली होती. नंतर बापूजींना सन्मान देण्यासाठी या जागेचा कायापालट करून इथे कीर्ती मंदिराची निर्मिती झाली, ज्याचं उद्घाटन झालं होतं 1950 मध्ये आपले सरदार वल्लभभाई पटेलजींच्या हस्ते. वाव, याचं आर्किटेक्चर किती सुंदर आहे ना. कारण बेटा, या मंदिराच्या निर्मितीमध्ये एक खास बाब आहे. या मंदिराच्या निर्मितीमध्ये हिंदू, बुद्धिस्ट, जैन, पारसी, ईसाई आणि इस्लाम धर्माच्या वास्तुकलांचं मिश्रण केलं गेलं. त्यामुळेच हे मंदिर सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. गांधीजींचा 79 वर्षांचा जीवनकाळ लक्षात ठेवून या मंदिराची लांबी आणि रुंदी 79 फूट ठेवण्यात आलेली आहे. तिथे सत्य आणि आईंचं पण लिहिलेलं आहे बघा. ओय यारो, या जागेवर येऊन एकदम अद्भुत अनुभव मिळतोय. हो, एकदम युनिक डिझाईन आहे. मुलांनो,
या मंदिराची निर्मिती उद्योगपती नानजीभाई कालिदास मेहतानी अगदी मन लावून पुरुषोत्तम भाई मिस्त्रींच्या हस्ते करवली. आणि आता या जागेची देखरेख भारत सरकारचा आर्किओलॉजिकल विभाग करतोय. इथे गांधीजींचे खूप जवळचे मगनलाल गांधी आणि महादेव देसाईंच्या खोल्या सुद्धा आहेत. महादेव देसाईजी लेखक पण होते आणि गांधीजींचे सेक्रेटरी पण होते. आणि मगनलाल गांधी गांधीजींच्या काकांचे पुत्र होते. मगनलाल गांधींनीच गांधी बापूंना स्वातंत्र्याच्या मोहिमेचं नाव सत्याग्रह ठेवण्याचा मौल्यवान सल्ला दिला होता. चला मुलांनो, आज जाऊया. अरे मुलांनो, हा बघा गांधीजींचा ओरिजिनल चष्मा. ते बघा, बापूजींचं घर इथूनही दिसतंय. तर मित्रांनो, पोरबंदर नंतर आम्ही तुम्हाला घेऊन जातोय राजकोटला. मित्रांनो, या आधुनिक युगात आवश्यक आहे की आपण नव्या पिढीला महात्मा गांधींची ओळख करून द्यावी. महात्मा गांधींनी जे संदेश दिले होते ते या पिढीला सांगावे. महात्मा गांधींशी जोडलेल्या वस्तू, जागा या पिढीने जाणून घ्याव्या.